जय महाराष्ट्र मित्रांनो, माहिती कामाच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, RTE 25% ॲडमिशन 2026-27साठी अर्ज करणार आहात का? मग आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज आपण RTE 25% अंतर्गत 2026-27साठी एज लिमिट काय आहे, तुमच्या मुलाचं वय RTE ॲडमिशनसाठी योग्य आहे की नाही, अर्ज करताना कोणती चूक करायची नाही, पात्रता काय असावी, या महत्त्वाच्या नियमांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणून संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माहिती कामाची चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, दरवर्षी पालक फक्त एज लिमिट चुकल्यामुळे RTE ॲडमिशनपासून वंचित राहतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. या कायद्यानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि मोफत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वयाची अट काय आहे? तर तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. इथे इयत्ता म्हणजे वर्गानुसार 31 जुलै 2026 रोजीपर्यंत तुमच्या बालकाचे वय किती असायला पाहिजे या ठिकाणी सांगितले आहे. प्री प्रायमरी म्हणजेच नर्सरीसाठी तुमच्या पाल्याचे वय 3 ते 4 वर्ष पाहिजे. ज्युनियर KG म्हणजेच लोअर KGसाठी 4 ते 5 वर्ष पाहिजे. सिनियर KG म्हणजेच अंडर KGसाठी 5 ते 6 वर्ष पाहिजे. आणि क्लास 1 म्हणजे फर्स्ट स्टँडर्डसाठी 6 ते 7 वर्ष वय असणे आवश्यक आहे. राज्यानुसार किंवा शाळेनुसार थोडा फरक असू शकतो, पण महाराष्ट्रात साधारण हेच नियम लागू असतात. तुमच्या मुलीची जन्मतारीख अंदाजे 1 ऑक्टोबर 2019 ते 30 ऑक्टोबर 2020 या दरम्यान असणे आवश्यक आहे. आता डेट ऑफ बर्थ कशी मोजायची तर तेही सांगतो. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ओपन करा आणि तिथे एज कॅल्क्युलेटर असे टाईप करा आणि सर्च करा. ही जी पहिली वेबसाईट आलेली आहे ती ओपन करा. आता यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाची जन्मतारीख टाका. इथे वर्ष निवडा, इथे महिना निवडा आणि आता इथे तारीख निवडा. आणि आता सेम असेच या ठिकाणी तुम्हाला 31 जुलै 2026 करायचे आहे. आता कॅल्क्युलेटवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मुलाची वय आणि महिने किती होणार ते इथे दिसणार आहे. मुलाचं वय 31 जुलै 2026 या तारखेपर्यंत पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. बर्थ सर्टिफिकेटवरची तारीख अचूक असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही RTE ॲडमिशनसाठी पात्र असणार आहात. मित्रांनो, मुलाचे वय सिद्ध करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे ते नीट ऐका. यामध्ये जन्माचा दाखला, अंगणवाडी प्रमाणपत्र, रुग्णालयातील जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आणखी आवश्यक कागदपत्रे लागतात. म्हणजे यामध्ये मुलाचे आधार कार्ड, वडिलांची इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट जर लागू असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजेच रहिवासी दाखला. जर मुलाचे वय नियमात बसत नसेल तर अर्ज रिजेक्ट होतो, लॉटरीमध्ये नाव येत नाही, पुढील वर्षाची वाट पाहावी लागते. त्यामुळे एज लिमिट तपासूनच अर्ज करा. जन्मतारीख चुकीची असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. RTE ॲडमिशन 2026-27मध्ये अर्ज करण्यासाठी जन्मतारीख नीट तपासा. सर्व डॉक्युमेंट्स आधी तयार ठेवा. ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच अर्ज करा. मित्रांनो, RTE ॲडमिशनची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया साधारण फेब्रुवारी ते मार्च 2026मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ सर्व पालकांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. अशीच उपयुक्त सरकारी योजना माहिती मिळवण्यासाठी माहिती कामाची चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, कारण RTE ॲडमिशन संदर्भात पुढील अपडेट्स आपण इथेच देणार आहोत. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.